नीट पेपर फुटीनंतर विद्यार्थिनीनं NTA वरती भावनिक उद्रेक दाखवला। पुनर्परीक्षेचा धक्का बसल्यानं विद्यार्थिनीनं NTA ला पत्र लिहिलंय। या पत्रातून लाखो विद्यार्थ्यांच्या मनातील वेदना तिखट शब्दातून मांडल्या गेल्या आहेत। विद्यार्थ्यांची माफी मागावी असं तुम्हाला वाटत नाही का, असा सवाल NTA ला केला गेला। तर विद्यार्थिनीनं परीक्षा केंद्रावर झालेल्या तपासणीवर देखील संताप व्यक्त केलाय। तर तिच्या पत्रात काय आहे? 2 वर्ष परीक्षेची तयारी करत होते, सोशल मीडिया बंद केलं, मित्रांपासून दूर राहिले, समारंभ टाळले, इतकंच नव्हे तर स्वतःच्या भावंडांनाही नीट भेटू शकले नाही। डॉक्टर होण्याच्या स्वप्नासाठी केलेल्या त्यागानंतरही पुनर्परीक्षेचा धक्का बसलाय। NTA कडून जारी केलेल्या कडक सूचनांनी विद्यार्थ्यांची भीती आणखी वाढवली होती। ही शाळेची परीक्षा नव्हती, कारण किमान शाळेच्या परीक्षेत तरी पेपर फुटत नाही। आम्हाला पारदर्शक पाण्याची बाटली देखील आत नेता येणार नाही असं सांगण्यात आलं होतं। तपासणीच्या नावाखाली मुलींना केस मोकळे करून दाखवायला लावले गेले। कर्मचारी बोटांनी केस तपासत होते, टी-शर्ट आणि पॅन्टचे खिसे कापले जात होते। इतक्या कडक तपासणीनंतर तरी परीक्षा सुरक्षित असेल असा विश्वास विद्यार्थ्यांना होता। आमची लढाई नीटच्या प्रश्नपत्रिकेशी नसून संपूर्ण व्यवस्थेशी आहे हे आता समजले। एवढं सगळं झाल्यानंतर फक्त पेपर फुटला म्हणून पुनर्परीक्षा होणार एवढं सांगणं पुरेसं आहे का? विद्यार्थ्यांची माफी मागावी असं तुम्हाला वाटत नाही का? अशा कडक आणि तिखट शब्दात या विद्यार्थिनीनं NTA ला पत्र लिहिलंय।